संयुक्त संसदीय समितीकडे पाठवायचा विचार करतात. त्यांनी कुठे पाठवू द्या. अमित शहा काय म्हणाले तुम्हाला? काय म्हटलं त्यांनी आम्ही चौकशी वगैरे करतो. काय आश्वासन वगैरे दिलं का तुम्हाला? मी 5 दिवसांना भेटले म्हणून. पाहू साहेब, बेस्टच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी बघा, माझ्याकडे याविषयी माहिती नाही. मी परत मगाशी हे उत्तर दिलं, कारण मी या विषयात फार लक्ष दिलं नाही. या पदपेढ्यांच्या निवडणुका या बेसिकली ज्या ट्रेड युनियन्स असतात त्यांची ताकद काय याच्यावरती असतात. माझ्याकडे पूर्ण माहिती नाही काय झालंय. भारतीय जनता पक्ष म्हणतोय की ठाकरे ब्रँड फेल ठरला. ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार. मी जोपर्यंत माझ्याकडे या विषयावर पूर्ण माहिती येत नाही, काय झालं या निवडणुकीत, कशा प्रकारचे निकाल लागले, तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही. पदपेढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही, ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही. लोक एकत्र आले, निवडणुका लढले असतील. ज्या युनियनचे जास्त सदस्य असतात बरं का, तिथे बऱ्याच काळापासून शरदराव यांची निवड हे आहे आणि शरदराव यांचं बहुमत महानगरपालिकेच्या त्या युनियनमध्ये असल्याची माझी माहिती आहे, मला माहिती. त्याच्यामुळे त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त. या निवडणुका पक्षीय बलावर लढल्या जात नाही. या निवडणुका ज्या असतात या पक्षीय बलावर, ठीक आहे, काही लोकांनी कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी ते केलं असेल, पण मला याच्यामध्ये फार मोठं यश कोणाला मिळालंय किंवा अपयश मिळालं असं मला वाटत नाही. शशांक राव यांचं पॅनल जिंकलं असं मला कोणतरी मेसेज करतो. त्यांचं बहुमत तिथे आहे पहिल्यापासून. हे प्रत्येक ठिकाणी होत आहे. तुमची जी यंत्रणा आहे ही अपघात झाल्यावर तिथे जाते. अपघात टाळण्यासाठी तुम्ही काय करता? मुंबईसारख्या महानगरपालिकेला गेल्या 3 वर्षापासून कोणाचंही नेतृत्व नाही, लोकप्रतिनिधींचं. 27 महानगरपालिकामध्ये अशा प्रकारे भ्रष्टाचाराला मुक्त रान मिळालेलं आहे प्रशासनाच्या माध्यमातून. मुंबई बुडाली, पुणे बुडालं, नागपूर बुडतंय, नांदेड बुडालं, मराठवाडा बुडाला. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार सरकारची धोरणं. आतापर्यंत काही झालं की आमच्यावर खापर फुटत होते. आता 3 वर्ष तुमच्याकडे आहे ना, प्रशासनाकडे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.